आणि थोडक्यात आपण मीनानाथ वारंग यांचं मनोगत ऐकूया. तुम्ही आता दशावतारी कला, आता तुम्ही ही कंपनी स्वतःची समजता आणि या कले म्हणजे आमच्या या कंपनीसाठी स्वतःचं हे करतात. तुम्हाला असे हितशत्रूसुद्धा भेटत असतील, पण मी तुम्हाला एकच सल्ला देईन, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. तुम्हाला जे चांगलं वाटेल त्या पद्धतीनं, तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल, जे चांगलं वाटेल ते नक्कीच करा. तुम्हाला सहकार्य करण्याचं कार्य माझी जबाबदारी ऑन व्हिडिओ सांगतोय. पण तुमचं मत काय आहे नाट्यप्रयोगाबद्दल? आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे, आबा कलिंगन, तुमच्याशीच स्वतः चर्चा झाली कलेश्वर मंदिराकडे आणि त्यावेळी तुम्ही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलात. पण आत्ता बघितल्यानंतर जे काही चित्र आहे जे तुम्ही सांगून थोडंफार समजलेलं, पण आत्ता बघितल्यानंतर एक उत्तम नाट्यप्रयोग, बांधणीसुद्धा खूप छान आहे. त्याला योग्य संगीत साथ, प्रसंगानुरूप त्यांनी ज्या गीतांची निवड केली आहे, भूमिका पण खूप छान आहेत. आणि पुढे काय होणार, प्रत्येक प्रवेशाला एक वेगळं रहस्यसुद्धा या प्रवेशाच्या माध्यमातून आहे. आणि कलाकारसुद्धा खूप छान रीतीने त्याला दाद देत आहेत. ज्या रीतीने तुम्ही चरित्र सांगून, कारण आजचा पहिलाच प्रयोग आहे, तरी पण जे काही प्रवेश आहेत ते योग्यरित्या संवादपेक किंवा त्यांची जी काही भाषाशैली आहे त्याचासुद्धा आणि ज्ञानाचासुद्धा एक चांगला वापर, जे तुम्ही चरित्र सांगत असताना जे काही मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचवलात त्याचा योग्य जुळवाजुळवसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. खूप छानरित्या सादर करत आहेत. आत्तापर्यंत अर्धा नाट्यप्रयोग झाला आहे, अजून उत्सुकता बाकी आहे. निश्चितच या नाट्यप्रयोगाविषयी पुन्हा कधीतरी पूर्ण नाटक बघितल्यानंतर तुमच्यासोबत येणार आहे. मी माझं श्रेय देईन ते मी माझ्या लिखाणापेक्षा माझ्या कलाकारांना, माझ्या सहकलाकारांना श्रेय देईन. कारण नाट्यप्रयोग लिहिला म्हणजे होत नाही, त्याला न्याय देणं गरजेचं आहे. आणि ते माझे सगळे कलाकार त्या योग्य त्या पद्धतीने त्या भूमिकेला न्याय देतात. आता मला एवढीच भूमिका आहे किंवा मला 2च प्रवेश आहे, मला 4च प्रवेश आहे, असा कोणताही मत्सर न ठेवता योग्य त्या रीतीने आपल्या कंपनीचा नाट्यप्रयोग कसा होईल याबद्दल प्रयत्न करत आहेत. त्याबद्दल खरंच मी भाग्यवान समजेन की माझे सहकलाकार मला असे मिळाले. जे मी एक सामान्य माणूस आहे आणि या सामान्य माणसाला योग्य ती जागा देण्याचं कार्य माझ्या सहकलाकारांमुळे मला घडलं. त्यांच्यामुळे मला मोठेपण मिळते किंवा त्याच्यामुळे त्या कलाकारांमुळे आज मी जो काय आहे तो त्याच्यामुळे मी एकच सांगेन, ज्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत माझ्या मंडळाला सहकार्य केलात, माझ्या मंडळावर प्रेम केलात, तसंच प्रेम असू द्या. टीका करू नका. जे काही असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. जे काही चुकीचं असेल बिनधास्त सांगा, जेणेकरून आम्ही त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. कारण माणूस प्रत्येक गोष्टी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शिकतच असतो आणि त्याच्यामुळे हे शिकण्याचं वय आहे. माणूस मात्रा झाला तरीसुद्धा तो शिकतच असतो, कारण शिक्षण केव्हाही पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे आम्ही अपूर्ण आहोत. तुम्ही नक्कीच या गोष्टीशी मार्गदर्शन करा. धन्यवाद.